रामकृष्ण हरी. नमस्कार माझ्या रसिक श्रोते हो आणि भाविक मंडळी. जर तुमच्या घरी हे 5 विशिष्ट पक्षी येत असतील तर खरोखरच तुम्ही या जगातले अत्यंत भाग्यशाली व्यक्ती आहात. कारण आपले पुराण आणि प्राचीन शास्त्र छाती ठोकपणे सांगतात की ज्या अंगणात या शुभ पक्ष्यांचा वावर असतो तिथे गरिबी, दुःख आणि दारिद्र्य चुकूनही भटकत नाही. अशा सात्विक आणि पवित्र घरात साक्षात धनाच्या देवीचा म्हणजेच माता लक्ष्मीचा अखंड वास असतो. पण मंडळी, नाण्याला जशा 2 बाजू असतात तसेच निसर्गात काही पक्षी असेही आहेत जे अत्यंत अशुभ आणि अपशकुनी मानले जातात. जर हे अशुभ पक्षी तुमच्या घरावर येऊन बसले किंवा त्यांनी तिथे घरटे केले तर समजून जा की त्या घरात लवकरच क्लेश, दुःख, भयंकर गरिबी आणि संकटांचे डोंगर कोसळणार आहेत. अशा घरात माता लक्ष्मी चुकूनही पाऊल ठेवत नाही. शास्त्रात स्पष्ट इशारा दिला आहे की जशी तुमच्या घराची ऊर्जा असते अगदी तशीच स्पंदने या पशुपक्ष्यांना आकर्षित करत असतात. जर तुमच्या घरात सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा असेल तर ईश्वराचा आशीर्वाद घेऊन शुभ पक्षी स्वतःहून खेचले जातात. पण सावधान, जर घराच्या एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात नकारात्मकतेने आणि अहंकाराने घर केले असेल तर तिथे साक्षात काराला आणि विनाशाला आमंत्रण देणारे अशुभ पक्षी घिरट्या घालू लागतात. चला तर मग श्रोते हो, वेळ न दवरता आपण एका अशा प्राचीन आणि अंगावर काटा आणणाऱ्या पौराणिक कथेच्या प्रवासाला निघूया, जी ऐकल्यावर तुम्ही तुमच्या दारात येणाऱ्या प्रत्येक मुक्या जीवाकडे एका नव्या आणि आदरयुक्त दृष्टिकोनातून पाहाल. कथा सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. मंडळी, जर तुम्हाला हे ईश्वरीय ज्ञान थोडे जरी भावले तर पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने मनातल्या मनात किंवा खाली जय माता लक्ष्मी नक्की म्हणा, जेणेकरून मातेची कृपा तुमच्या वास्तूवर सदैव राहील. मंडळी, काळचक्राच्या एका अत्यंत प्राचीन कालखंडातील ही गोष्ट. मध्यदेश नावाच्या राज्यात एक अत्यंत सुंदर नगरी होती. त्या नगरीच्या एका कोपऱ्यात एक अत्यंत गरीब पण कष्टाळू वाणी आपल्या कुटुंबासोबत राहत होता. या वाण्याच्या पत्नीचे नाव होते सुकन्या. सुकन्या नावाप्रमाणेच रूपवान आणि अनेक उत्तम गुणांची खाण. ती एक परमपतिव्रता, चारित्र्यवान आणि अत्यंत सात्विक स्त्री होती. तिचे संपूर्ण आयुष्य केवळ पती आणि कुटुंबाच्या सेवेसाठी वाहिलेले होते. पहाटे जेव्हा सारे जग गाढ झोपेत असायचे तेव्हा सुकन्या ब्राह्म मुहूर्तावर उठून सरासंमार्जन करत असे. दारात सुंदर रांगोळी काढणे, तुळशीला नित्यनेमाने अर्घ्य देणे, सूर्याची उपासना करणे हा तिचा नित्यक्रम होता. संध्याकाळी तिच्या अंगणातील तुळशी वृंदावनापाशी नेहमी एक सांजवात तेवत असे. तिची ही सात्विक दिनचर्या पाहून कुणालाही वाटे की साक्षात देवीचे रूपच या घरात वावरत आहे. पण श्रोते हो, चंद्रालाही जसा डाग असतो तसाच या इतक्या सद्गुणी सुकन्येच्या स्वभावात एक अत्यंत भयंकर अवगुण दडलेला होता. तो अवगुण म्हणजे तिची पराकोटीची कृपणता, अर्थात भयंकर कंजूषपणा. हा एक असा दुर्गुण होता जो वाळवीसारखा तिच्या नशिबाला पोखरत होता. सुकन्येच्या त्या पाषाण हृदयात दया, क्षमा किंवा दातृत्वाला कसलाही थारा नव्हता. पेपेक्षाचा हिशोब ती प्राणापलीकडे जपत असे. दारात जर चुकून एखादा याचक, भिकारी किंवा भुकेने व्याकुळ झालेला जीव आला तर ती त्याला अत्यंत कठोर शब्दांचे बाण मारून हाकलून लावत असे. दान केल्याने आपली जमापुंजी संपेल आणि आपण उपाशी मरू, अशी एक विचित्र आणि भयंकर भीती तिच्या मनात घर करून होती. ती आणि तिचा नवरा रात्रंदिवस कोल्लूच्या बैलासारखे कष्ट करत असत. तरीही त्यांच्या नशिबी केवळ 2 वेळची रुखीसुखी भाकरीच होती. अशा या गरिबीतही सुकन्या नित्यनेमाने माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन अत्यंत कातर स्वरात मातेची स्तुती करत असे. माता लक्ष्मी तर परम दयाळू. सुकन्येच्या या निस्सीम भक्तीवर ती प्रसन्न होती.
देवीला सुकन्येच्या जीवनातील हे दारिद्र्य कायमचे मिटवून तिला धनधान्याने समृद्ध करायचे होते. पण ईश्वरीय नियमानुसार पात्रतेशिवाय कोणतीही संपत्ती टिकू शकत नाही. म्हणूनच माता लक्ष्मीने सुकन्येच्या दातृत्वाची आणि करुणेची एक अत्यंत कठीण परीक्षा घेण्याचे ठरवले. मंडळी, सुकन्येचे अंगण कायम भकास आणि मकेल्यासारखे असायचे. तिच्या कठोर आणि रुक्ष स्वभावामुळे कोणताही मुका पशु पक्षी चुकूनही तिच्या घराकडे फिरकत नसे. कारण त्या मुक्या जीवांनाही समजले होते की या घरात चुगण्यासाठी धान्याचा एक दाणा किंवा तहान भागवण्यासाठी पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही. मग एक दिवस साक्षात माता लक्ष्मीच्या प्रेरणेने अत्यंत सकारात्मक ऊर्जासोबत घेऊन एक चिमुकली सुंदर चिमणी उडत उडत सुकन्येच्या अंगणात आली. ती क्षुधेने अत्यंत व्याकुळ झाली होती. ती इवलीशी जीव धान्याचा एखादा कर मिळतोय का म्हणून अंगणात चिवचिव करत फुदकू लागली. पण निराशाच पदरी पडली. सलग 2 दिवस ती चिमणी उपाशीपोटी त्या दारात येऊन परत गेली. तिसऱ्या दिवशी त्या चिमणीने थेट घरधणिणीकडेच दाणा मागण्याचे ठरवले आणि ती उंबरठ्यावर जाऊन बसली. सुकन्या कामाच्या गडबडीत बाहेर आली. दारात चिमणी पाहून तिच्या कपारावर क्रोधाच्या आठ्या पडल्या. तिने हातवारे करून चिमणीला हाकलण्याचा प्रयत्न केला, पण चिमणी हलली नाही. अखेर रागाने फणफणत सुकन्या आतून एक झाडू घेऊन आली आणि त्या इवल्याशा जीवाला मारण्यासाठी धावली. धापा टाकत सुकन्या ओरडली, "अगये चिमणे, चालती हो इथून. कान उघडून ऐक, माझ्या घरातला एकही दाणा मी तुला देणार नाही." सुकन्येचे ते निष्ठुर शब्द ऐकून चिमणीच्या डोळ्यात पाणी आले. ती कातर स्वरात म्हणाली, "हे देवी, मी खूप लांबून उडत आले आहे. भुकेने माझे प्राण कंठाशी आलेत. कृपया मला थोडेसे अन्न दे. तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही." पण सुकन्येचे हृदय पाझरले नाही. तिने गरिबीचा खोटा बुरखा पांघरत म्हटले, "अगं मूर्ख चिमणे, माझ्याकडे तुला द्यायला अन्नाचा एक कणही नाही. आम्ही स्वतःच उपाशी झोपतो. तुला कुठून खाऊ घालू?" हा निर्लज्ज खोटारडेपणा ऐकून चिमणी अत्यंत दुखावली गेली. ती म्हणाली, "हे देवी, तू अत्यंत कृपण आणि निष्ठुर आहेस. घरात धान्याचे कोठार असतानाही तू एका भुकेल्या जीवाशी खोटे बोलत आहेस. तुझी हीच वृत्ती तुझा भयंकर सर्वनाश करेल. यापुढे मी कधीही तुझ्या या निर्दयी दारात येणार नाही." आणि ती चिमणी आकाशात भुर्रक्कन उडून गेली. आपण साक्षात लक्ष्मीलाच लाथ मारून हाकलले आहे याची सुकन्येला पुसटशीही कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर ज्ञान आणि दिव्यतेचे प्रतीक असलेला एक अत्यंत देखणा मयूर तिच्या अंगणात आला. त्याच्या निळाशार पिसांच्या तेजाने ते अंगण क्षणभरासाठी जिवंत झाले. तोही भुकेने व्याकुळ होऊन चोच मारत होता. पण सुकन्येने हातात एक जाडजूड काठी घेतली आणि त्या सुंदर मोराला हाकलून लावले. मोर दुखी होऊन म्हणाला, "हे स्त्री, तुझ्या हृदयात दयेचा लवलेशही नाही. अन्न कुजवून टाकणे पण भुकेल्याला न देणे हे महापाप आहे. याचे भयंकर फळ तुला भोगावेच लागेल." जाता जाता त्या मोराने आपले एक सुंदर शुभ पीस तिच्या दारात पाडले. पण अज्ञानी सुकन्येने ते उचलून कचऱ्याच्या ढिगारात फेकून दिले. श्रोते हो, यानंतर तर जणू परीक्षांची रांगच लागली. साक्षात कामधेनूच्या रूपातील एक गोमाता तिच्या दारी आली. नंतर एक श्वान आला, कावळा आला आणि शेवटी साक्षात लक्ष्मीचे वाहन असलेले एक घुबडही आले. पण सुकन्येने कुणालाही उंबरठ्यावर थांबू दिले नाही. सर्वांचा अपमान करून त्यांना उपाशीपोटी हाकलून लावले. ते सर्व देवदूत अत्यंत निराश होऊन परत गेले. आणि मग मंडळी, जसे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते, जेव्हा घरातून सकारात्मक ऊर्जा निघून जाते तेव्हा नकारात्मकता लगेच प्रवेश करते. एके रात्री
अमावस्येच्या कायाकुट्ट अंधारात साक्षात मृत्यू आणि विनाशाचे प्रतीक असलेले एक भयानक वटवाघूळ सुकन्येच्या घराच्या छताला एका अंधाऱ्या कोपऱ्यात येऊन उलटे लटकले. त्याचे ते भयानक डोळे घरातील उरली सुरली शुभ ऊर्जा शोषून घेत होते. वटवाघाने काहीच मागितले नाही, त्यामुळे सुकन्येने विचार केला, हा फुकटात लटकतोय ना, तर लटकू दे. तिने त्या विनाशकारी जीवाला हाकलले नाही. दुसऱ्याच दिवशी पहाटे सुकन्येच्या आयुष्यावर एक भयंकर वज्राघात झाला. राजाचे क्रूर शिपाई कार बनून तिच्या दारात धडकले. त्यांनी सुकन्येच्या निरपराध पतीला धरले आणि जाडजूड लोखंडी साखळदंडात जखडले. राजकोषातून चोरी केल्याचा तुझ्या नवऱ्यावर आरोप आहे, असे सांगत ते शिपाई त्याला ओढत अंधाऱ्या कोठडीत घेऊन गेले. सुकन्या किंचारत रडत त्यांच्या पाया पडली, पण कुणीही तिचे ऐकले नाही. क्षणार्धात तिचे हसते खेळते जग साक्षात स्मशान बनले. डोक्यावर आभळ कोसळलेली सुकन्या वेड्यासारखी धावत माता लक्ष्मीच्या मंदिरात पोहोचली. मूर्तीसमोर गुडघे टेकून ती धाय मोकलून रडू लागली. हे जगन्माते, हे लक्ष्मी, मी असे कोणते महापाप केले की मला ही एवढी भयंकर शिक्षा मिळाली? माझा पती तर निष्पाप आहे. हे माते, माझे रक्षण कर. तिच्या आर्त किंकारीने मंदिराचा कोपरानकोपरा शहारला. तेवढ्यात मंडळी, मंदिरात एक अलौकिक, डोळे दिपवणारा प्रकाश फाकला. त्या दिव्या प्रकाशातून साक्षात माता लक्ष्मी आपल्या चतुर्भुज रूपात प्रकट झाली. मातेच्या चेहऱ्यावर अथांग करुणा आणि तितकेच गांभीर्य होते. ती अत्यंत स्पष्ट स्वरात म्हणाली, हे कन्ये, शोक आवर. तुझ्या जीवनात जो हा भयंकर अंधार दाटला आहे, तो दुसऱ्या कुणाचा नसून तुझ्याच संचित कर्मांचा आणि तुझ्या निर्दयीपणाचा शाप आहे. सुकन्या आश्चर्याने मातेकडे पाहू लागली. माता लक्ष्मी पुढे म्हणाली, मुली, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन तुझे दारिद्र्य कायमचे मिटवू पाहत होते. मीच त्या सर्व पशुपक्ष्यांना माझे दूध बनवून तुझ्या अंगणात पाठवले होते. पण तू अहंकाराने आणि कृपणतेने त्या सर्व मुक्या जीवांचा घोर अपमान केलास. लक्षात कर, सर्वात आधी तुझ्या दारात ती चिमुकली चिमणी आली होती. चिमणी घरात निर्भयपणे येणे हे सुख आणि समृद्धीचे सर्वात मोठे लक्षण असते. ती साक्षात आनंदाची उधळण करायला आली होती, पण तू संपत्तीला लाथ मारून हाकललेस. त्यानंतर मी ज्ञानाचा प्रकाश घेऊन येणाऱ्या मोराला पाठवले. मोराचे पीस प्रगतीचा मार्ग मोकळा करते, पण तू ते कचऱ्यात फेकलंस. साक्षात ब्रह्मांड जननी गोमाता आली, जिची पहिली भाकरी घरात कधीही अन्न कमी पडू देत नाही, तिलाही तू काठीने मारलेस. मातेचा स्वर आता अधिक गंभीर झाला. संकट दूर करणारा कावळा आणि साक्षात माझे वाहन असलेले घुबड, जे माणसाचे दारिद्र्य समूळ नष्ट करते, त्यांनाही तू उपाशी हाकललेस. तू माझ्या सर्व शुभ संकेतांना दुडकावून लावलंस आणि साक्षात मलाच तुझ्या घरातून बाहेर काढलंस. पण आश्चर्याची आणि खेदाची गोष्ट ही आहे मुली, की जेव्हा साक्षात मृत्यू आणि विनाशाचे दूत असलेले ते अशुभ वटवाघूळ तुझ्या छताला येऊन उलटे लटकले, तेव्हा मात्र तू त्याला हाकललेस नाही. वटवाघूळ घरात येणे अत्यंत अशुभ असते. जिथे ते वास करते तिथे दारिद्र्य, घोर विपत्ती, राजदंड आणि धनाची भयंकर हानी होते. त्याच वटवाघाच्या अशुभ प्रभावाने आणि तू केलेल्या शुभ पक्षांच्या अपमानामुळे आज तुझ्या निष्पाप पतीला राजाच्या शिपायांनी मृत्यूदंड देण्यासाठी नेले आहे. तू स्वतःच तुझ्या हाताने तुझा विनाश ओढवून घेतलास. माता लक्ष्मीचे हे प्रखर आणि सत्य शब्द ऐकून सुकन्येच्या मनावरचे अज्ञानाचे सारे पडदे टराटरा फाटले. तिच्या हृदयावरील अहंकाराचा आणि कंजूषपणाचा पाषाण वितळून गेला. तिला आपल्या महापापाची जाणीव झाली. ती धाय मोकलून रडत मातेच्या चरणांवर कोसळली. आई,
मला क्षमा कर. मी मूर्ख होते. यापुढे माझ्या दारातून कोणताही जीव उपाशी जाणार नाही अशी मी शपथ घेते. सुकन्येचे ते खरे पश्चातापाचे अश्रू पाहून करुणेचा सागर असलेल्या मातेचे हृदय पाझरले. तथास्तु कन्ये, तुझ्या पश्चातापाने तुझे सर्व पाप भस्म झाले आहे. आता जा आणि तुझे कर्म सुधार, असे सांगून माता लक्ष्मी अंतर्धान पावली. श्रोते हो, सुकन्या एका नव्या ऊर्जेने घरी परतली. तिने सर्वप्रथम एक मोठी काठी घेतली आणि छताला लटकलेल्या त्या विनाशकारी वटवा घडाला पिटाळून घरातून बाहेर काढले. तिने पूर्ण अंगण स्वच्छ केले. मातीच्या स्वच्छ भांड्यात थंडगार पाणी आणि एका मोठ्या ताटात भरपूर दाणे अंगणाच्या मध्यभागी ठेवले. दुसऱ्याच दिवशी पहाटे एक अलौकिक चमत्कार घडला. तीच चिमुकली चिमणी चिवचिव करत पुन्हा आली. सुकन्येने अत्यंत प्रेमाने, वात्सल्याने स्वतःच्या हाताने तिला दाणा भरवला. थोड्याच वेळात गोमाता हंबरत आली. सुकन्येने धावत जाऊन ताज्या गोड भाकऱ्या तिला खाऊ घातल्या आणि तिच्या चरणांची धूळ कपाळाला लावली. बघता बघता मोर, कावळा आणि सारे पक्षी अंगणात आले. सुकन्येने सर्वांना तृप्त केले. कालपर्यंत स्मशानासारखे वाटणारे ते घर आज अत्यंत सकारात्मक आणि चैतन्यमय ऊर्जेने भरून गेले. आणि मंडळी, देवकृपेचे फळ लगेच मिळाले. त्याच दिवशी दुपारी घराबाहेर घोड्याच्या पावलांचा आवाज आला. सुकन्येने धावत जाऊन पाहिले तर तिचा प्राणनाथ, तिचा नवरा, घोड्यावर बसून परत आला होता आणि त्याच्या हातात धन सुवर्णाने भरलेले एक मोठे गाठोडे होते. सुकन्येने रडत त्याचे पाय धरले. पतीने हसत सांगितले, प्रिये, सत्याचाच विजय होतो. राजाला खऱ्या चोरांचा शोध लागला. मी निष्पाप असल्याचे कळल्यावर त्यांना अत्यंत पश्चात्ताप झाला. त्यांनी संपूर्ण राजदरबारात माझी क्षमा मागितली आणि माझ्या या मानसिक त्रासाची भरपाई म्हणून राजकोषातून ही अपार संपत्ती आणि हा अश्व देऊन माझा सन्मान केला. सुकन्येने आकाशाकडे पाहात माता लक्ष्मीचे कोटी कोटी आभार मानले. त्या दिवसानंतर त्यांच्या घरातून कधीही कोणी उपाशी परत गेले नाही आणि त्यांच्या घरात आयुष्यभर सुख, शांती आणि समृद्धी नांदत राहिली. तर मंडळी, या अलौकिक कथेतून आपल्याला हेच परमज्ञान मिळते की आपल्या घराभोवती येणारे पशु पक्षी हे साधे जीव नसून ईश्वरी सत्तेचे दूत असतात. दारात आलेल्या मुक्या जीवासाठी दाणा पाण्याची सोय नक्की करा. माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर नक्की राहील. आणि हो मंडळी, जाता जाता एक अत्यंत महत्वाचे आणि गूढ रहस्य. आपल्यापैकी अनेक जण घरात पाल दिसली की घाबरून तिला झाडूने हाकलतात किंवा मारून टाकतात. क्षमा करा, पण प्राचीन शकुनशास्त्रानुसार घरात पाल दिसणे हा साक्षात माता लक्ष्मीच्या आगमनाचा अत्यंत शुभ आणि अचूक संकेत मानला जातो. पालीचा थेट संबंध धनाची देवी लक्ष्मीशी असतो. जर ती घरात, विशेषतः देवघरात किंवा तुळशीजवळ दिसली तर समजून जा की लवकरच तुमच्या घरात एखादे मोठे मांगलिक कार्य किंवा अचानक धनलाभ होणार आहे. साक्षात नारायणाची तुमच्यावर कृपा झाली आहे. म्हणून पालीला कधीही मारू नये. तो ईश्वराचा आशीर्वाद मानून स्वीकार करावा. तर माझ्या रसिक श्रोते हो, मला पूर्ण खात्री आहे की ही ज्ञान आणि रहस्यांनी भरलेली कथा ऐकून तुमचे मन नक्कीच भरून आले असेल. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला नक्की सांगा. जर या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर मनातल्या मनात माता लक्ष्मीचे स्मरण करून जय माता लक्ष्मी नक्की म्हणा. माता राणी तुमचे सर्व कष्ट दूर करेल. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि रहस्यमयी माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. राम कृष्ण हरी. जय माता लक्ष्मी.